बुधवारी सकाळी अचानक दादरच्या कबूतरखान्याजवळ गोंधळ झाल्यानंतर त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये ठेवण्यात आला होता। आज ही अशीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दादरचा प्रसिद्ध हा कबूतरखाना आहे। या ठिकाणी कबुतरांना धान्य टाकू नये अशा पद्धतीच्या सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर पालिकेच्या वतीनं हे या ठिकाणी छप्पर लावण्यात आलं होतं। मात्र काल सकाळी म्हणजे बुधवारी सकाळच्या सुमारामध्ये समोरच असणाऱ्या जैन मंदिरामध्ये अनेक जे भाविक आहेत ते भाविक यासाठी अभिवादन करण्यासाठी देवाच्या पाया पडण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यानंतर या ठिकाणी अचानक या ठिकाणी आलेला जो क्राऊड आहे तो शांततेच्या मार्गाने सुरुवातीला आंदोलन करत होता आणि त्यानंतर एक गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। साधारणपणे 9:15 वाजता हा गोंधळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला। यावेळी उपस्थित आंदोलकांनी समोरचं जे छप्पर आहे त्याच्या सर्व जे ताडपदरी आहे ती देखील या ठिकाणी उचकडून टाकली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता। साधारणपणे 2 तास हा गोंधळ या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांना शेवटी या ठिकाणी येऊन आंदोलकांना शांत केलं आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय। समोर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस दलाची गाडी कालपासून या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथक आहे ते यासोबतच स्थानिक पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। सध्या या ठिकाणी येणारी जी कबूतर आहे ती शेजारीत असणाऱ्या एका बिल्डिंगवर जायला सुरुवात झाली आहे। त्यामुळं आता बिल्डिंगवाल्यांची देखील अडचणी या ठिकाणी पुन्हा सुरू होऊ शकतात किंवा त्यांच्या तक्रारी देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।